आपण पाहत आहे पुलिस न्यूज पॉइंट. पुलिस न्यूज पॉइंटमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. चला बघू आजच्या घडामोडी. शाळेत कक्षा तिसरीपर्यंत हिंदी शिकवण्याकरिता हिंदी भाषेचा मुद्दा संपलेला नाही. हिंदी शिकवण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते, पण आत्तापर्यंत काही शाळेत हिंदी शिकवण्यात येत आहे ते बंद करावे, नाहीतर मनसे आपले स्टाईलमध्ये बंद करण्याकरिता उतरणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव. विषय असा आहे की ठाण्यातल्या काही शाळांमध्ये त्यांचा अभ्यासक्रम आलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमामध्ये हिंदीचा तास दाखवण्यात आलेला आहे तिसरीच्या वर्गासाठी. सो त्याची कॉपी आज आमच्या हातात आली. आमच्या दिव्याच्या काही शाळांमध्ये असा प्रकार घडत होता. तो आता आम्ही शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की ज्या ज्या शाळा हिंदी शिकवत आहेत त्या शाळांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. त्या शाळांचं असं मत आहे की जरी GR निघाला असेल तरी आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा असा GR आमच्याकडे आलेला नाहीये आणि आमच्याकडे पुस्तकं देखील हिंदीची आलेली आहेत. त्याच्यामुळे जोपर्यंत आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठलाही आदेश येत नाही तोपर्यंत आम्हाला हा तास रद्द करता येणार नाही. आम्ही आता शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे. पुढच्या 24 तासाच्या आत तो GR काढणार आहेत आणि सर्व शाळांना तो GR जाणार आहे आणि त्याच्यानंतर हा तास रद्द होईल. मी पुन्हा सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याच्या नंतर देखील जर शाळा अशा मागत असतील तर अशा शाळेंवर शिक्षण खात्याने तात्काळ कारवाई करावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी. मुलांना कुठेतरी आल्यासारखं झालं का हिंदी? मला असं वाटतं की जर सरकारचं जर शाळा ऐकत नसतील तर मग ऐकणार कोणाच्यात? यांना एवढा माज कुठला आहे? या शाळेच्या ज्या संस्था आहेत त्यांना एवढा माज कुठनं आला? जर सरकार सांगते, मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्राचे की आम्ही GR काढलेला आहे, या सगळ्या गोष्टीला स्थगिती दिलेली आहे, तर त्याच्यानंतर जर त्यांच्या अभ्यासक्रमात हिंदीचा तास येत असेल तर ते निषेधार्ह आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने म्हणून आम्ही त्याचा विरोध करणार. एक तर शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि सरकारने शाळांना जी काही समज आहे ती द्यावी, नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही आमच्या भाषेत त्यांना समज देऊ.